मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धेचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज आपण 20 ते 25 प्रश्नांचा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित अशी माहिती आणि व्यवस्थित असे प्रश्न पाहून घ्या. एकदा डोळ्याखालून प्रश्न काढल्यानंतर तुम्हाला उत्तर नंतर जमणारच आहे आणि प्रश्नांची रिव्हिजन व्यवस्थित करा. तर मित्रांनो, 3 ते 4 सेकंदामध्ये उत्तर द्यायचा तुम्ही मनात प्रयत्न करा. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय अणुसंस्था इंटरनॅशनल ऑटोमिक एजन्सी चे मुख्यालय जे आहे ते कुठे आहे? तर पहिलं बघा, दुबई, वॉशिंग्टन DC, पॅरिस आणि व्हिएन्ना. तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अणुसंस्थेचे मुख्यालय जे आहे ते व्हिएन्ना ऑस्ट्रियामध्ये आहे. लक्षात राहू द्या, व्हिएन्ना ऑस्ट्रियामध्ये राष्ट्रीय अणुसंस्थाचे मुख्यालय आहे. दुसरा प्रश्न बघा, महापौर जसे नगरसेवक प्रश्नचिन्ह तसे आमदार. तर मित्रांनो, महापौर जसे नगरसेवक तर प्रश्नचिन्हाच्या जागी आपले उत्तर येणार आहे मुख्यमंत्री. लक्षात राहू द्या, मुख्यमंत्री जसे आमदार. लोकमान्य टिळक हे टिंबटिंब मताचे होते. पहिला बघा, यापैकी नाही. दुसरा बघा, मवाळ, दोन्हीही आणि जहाल. जहाल होते की मवाळ होते, का दोन्हीही होते, का यापैकी नाही? तर मित्रांनो, लोकमान्य टिळक हे जहाल मताचे होते. लक्षात राहू द्या, जहाल मताचे लोकमान्य टिळक होते. विकार विलसित स्वराज्याच्या दिशेने वाटचाल, गुलामगिरीचे शस्त्र हे ग्रंथ कोणत्या समाजसुधारकांनी लिहिले? गुलामगिरीचे शस्त्र हे ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिलेले आहे? तो ऑप्शन बघा, गोपाळ गणेश आगरकर, धोंडे केशव कर्वे, गोपाळ हरी देशमुख, काही यापैकी नाही. तर मित्रांनो, विकार विलसित स्वराज्याच्या दिशेने वाटचाल, गुलामगिरीचे शस्त्र हे ग्रंथ गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेले आहे. लक्षात राहू द्या, गोपाळ गणेश आगरकर यांनी हे ग्रंथ लिहिलेले आहेत. मित्रांनो, पाचवा प्रश्न बघा, जिल्हाधिकारी हा टिंबटिंब दर्जाचा अधिकारी असतो. जिल्हाधिकारी हा अधिकारी कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो? ऑप्शन बघा, IAS, IFS, IPS, IRS. तर मित्रांनो, जिल्हाधिकारी हा IAS दर्जाचा अधिकारी असतो. लक्षात राहू द्या, IAS दर्जाचा जिल्हाधिकारी हा अधिकारी असतो. लक्षात राहू द्या. मित्रांनो, सहावा प्रश्न बघा, 1 जून वैश्विक पालक दिन प्रश्नचिन्ह जागतिक पर्यावरण दिन. तर 1 जूनला वैश्विक पालक दिन असतो, तर जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो? ऑप्शन बघा, 7 जून, 10 जून, 5 जून आणि 12 जून. तर जागतिक पर्यावरण दिन जो असतो तो 5 जूनला असतो. लक्षात राहू द्या, 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन असतो. सातवा प्रश्न बघा, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले होते? भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य कोणी केले होते? ऑप्शन बघा, महात्मा ज्योतिबा फुले, सरोजिनी नायडू, N.A. बेझंट आणि महात्मा गांधी. तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य जे आहे ते महात्मा गांधीजींनी केलेलं आहे. लक्षात राहू द्या, महात्मा गांधीजींनी हे कार्य केलेले आहे. आठवा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये भाग घेतला होता? तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये कोण हजर होते? तो ऑप्शन बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदन मोहन मालवीय, N.A. बेझंट आणि महात्मा गांधी. तर तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाग घेतला होता. लक्षात राहू द्या, तिन्ही गोलमेज परिषदेला ते उपस्थित होते. नवा प्रश्न बघा, खाली दिलेली संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे? तर Cu ही संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे? ऑप्शन बघा, क्लोरीन, कॉपर आणि क्रोमियम. तर Cu जी संज्ञा आहे ती कॉपरशी संबंधित आहे. लक्षात राहू द्या, कॉपरसाठी Cu वापरले जाते. 10वा प्रश्न बघा, अंटार्क्टिका खंड हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने टिंबटिंब सर्वात मोठा खंड आहे. ऑप्शन बघा, 5वा, 3रा, 4था आणि 7वा. तर याचे योग्य उत्तर आहे 5वा. लक्षात राहू द्या, अंटार्क्टिका खंड हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने 5वा सर्वात मोठा खंड आहे. लक्षात राहू द्या, 5वा सर्वात मोठा खंड आहे. 11वा प्रश्न बघा, रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता? तर रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा तयार झाला होता? सातारा, सिंधुदुर्ग, नंदुरबार आणि पालघर. तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा निर्माण झाला होता. लक्षात राहू द्या, रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने सिंधुदुर्ग नवीन जिल्हा बनला.
भीमा नदीचे उगमस्थान कोणते आहे? 12वा प्रश्न बघा, भीमा नदीचे उगमस्थान कोणते आहे? पहिला ऑप्शन बघा, अमरकंटक, महाबळेश्वर, खंडाळा आणि भीमाशंकर. तर भीमा नदीचे जे उगमस्थान आहे ते भीमाशंकर येथे भीमा नदी उगम पावते आणि भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात आहे. लक्षात राहू द्या, पुणे जिल्ह्यात भीमाशंकर हे स्थान आहे. 13वा प्रश्न बघा, इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले होते? इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन बघा, रोमेशचंद्र दत्त, फिरोजशाह मेहता, उमेशचंद्र दत्त आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक रोमेशचंद्र दत्त यांनी लिहिलेलं आहे. लक्षात राहू द्या, रोमेशचंद्र दत्त यांनी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलेले आहे. 14वा प्रश्न बघा, महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात कुठे सुरू केली होती? पुण्यात केली होती, पण कुठे सुरू केली होती? तर ऑप्शन घ्या, सदाशिवपेठ, बुधवारपेठ, कसबा पेठ आणि शुक्रवार पेठ. तर महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा जी होती ती बुधवार पेठ या ठिकाणी चालू केली होती. लक्षात राहू द्या, बुधवार पेठ येथे महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. 15वा प्रश्न बघा, डॉक्टर D.R. सहानी यांनी शोधलेले हडप्पा हे टिंबटिंब संस्कृतीतील ठिकाण आहे. ऑप्शन घ्या, उत्तर वैदिक, वैदिक, जोर्वे आणि सिंधू. तर डॉक्टर D.R. सहानी यांनी शोधलेले हडप्पा हे सिंधू संस्कृतीतील ठिकाण आहे. लक्षात राहू द्या, सिंधू या संस्कृतीतील ठिकाण हडप्पा आहे. 16वा प्रश्न बघा, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव टिंबटिंब असतो. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? ऑप्शन घ्या, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी. तर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी. लक्षात राहू द्या, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो. 17वा प्रश्न बघा, पालघर जिल्हा निर्मिती दिनांक कोणता? पालघर जिल्ह्याची निर्मिती दिनांक कोणता आहे? ऑप्शन घ्या, 1 ऑगस्ट 2014, 1 ऑगस्ट 2017, 1 ऑगस्ट 2019 आणि 1 ऑगस्ट 2015. तर पालघर जिल्हाची निर्मिती झाली होती 1 ऑगस्ट 2014 या दिवशी. 1 ऑगस्ट 2014 या दिवशी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली होती. 18वा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान खालीलपैकी कोणी मिळवलेला आहे? महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिली महिला डॉक्टर याचा मान कोणी मिळवलेला आहे? ऑप्शन बघा, कुसुमावती देशपांडे, कादंबिनी गांगुली, आनंदीबाई जोशी आणि यापैकी नाही. तर महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आहेत. लक्षात राहू द्या, आनंदीबाई जोशी या महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत. टिंबटिंब हे दक्षिण आफ्रिका या देशाच्या राज्यघटनेचे अनुकरण आहे. तर कोणते अनुकरण दक्षिण आफ्रिका या देशाचे राज्यघटनेचे अनुकरण आहे? तो ऑप्शन घ्या, मार्गदर्शक तत्वे, घटना दुरुस्तीची पद्धत, समरवर्ती सूची आणि मूलभूत हक्क. तर घटना दुरुस्तीची पद्धत जी आहे ही दक्षिण आफ्रिका या देशाचे राज्यघटनेचे अनुकरण आहे. लक्षात राहू द्या, घटना दुरुस्तीची पद्धत. मित्रांनो, 20वा प्रश्न बघा, सुंदरबन अभयारण्य पश्चिम बंगाल तर तानसा अभयारण्य प्रश्नचिन्ह. तर सुंदरबन जे अभयारण्य आहे ते पश्चिम बंगाल मध्ये आहे आणि तानसा अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? तो ऑप्शन घ्या, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश. तर सुंदरबन अभयारण्य पश्चिम बंगाल तर तानसा अभयारण्य जे आहे ते महाराष्ट्रात आहे. लक्षात राहू द्या, तानसा अभयारण्य महाराष्ट्रात आहे. तर मित्रांनो, आजचे 20 प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तर मित्रांनो, जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि या आधीचे ज्यांनी व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी ते व्हिडिओ पाहून घ्या. तर मित्रांनो, भेटूया उद्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.